मुरबी संघ आलाय. प्रणय म्हात्रे, पंकज म्हात्रे यांचा संघ आलाय मुरबी. त्याच्यामुळे गोठिवली टीम आपण देखील रेडी राहायचं. लगेचच टॉस होईल. त्यानंतर एसके ब्रदर्स बोनकोडे, अक्षय भगत आणि कुंदन भगत यांचा संघ एसके ब्रदर बोनकोडे आणि त्यांची मॅच असेल भूमी 11 वडू नवगर. चला मॅच सुरू करा. टीम तुर्भे तुम्हाला टॉस दिलाय आपण. विन आता लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करायची. पहिलं षटक टाकण्याची तयारी. गोलंदाज सज्ज आहेत. सोहेल शेख आणि बंटी जोशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक आदित्य चव्हाण टाकताना दिसेल. पॉवर प्ले मध्ये 4 ओव्हरचा हा सामना. अप्रतिम असं आयोजन. रिव्ह्यू देखील तुमच्यासाठी आहेत. फक्त कॉट बिहाइंड आणि एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाही आहेत. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. टाइम अलर्ट आहे. पहिला बॉल टाकल्या तुम्हाला ते टाइम सेट केला जाईल. चला बॉलर तयार राहायचंय. मॅच सुरू करा. सोहेल मॅच सुरू करा. नियम आमच्यापर्यंत पोहोचवतात ते तुमच्यापर्यंत सांगतोय. मॅच सुरू करा. प्लेयर येतील तुमचे असं सांगण्यात येते. मॅच सुरू करायचे. चला पहिला बॉल टाकण्यात येईल. महेश स्पोर्ट चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. दिघोळा संघ देखील उशिराने आला होता, लक्षात घ्या. आणि तरी देखील त्यांना बॅटिंग करण्यासाठी जावं लागलं आणि त्याचमुळे आता सामन्याला सुरुवात करून घ्या दोन्ही अंपायर. मॅच स्टार्ट. दुसरा सामना आणि त्याचबरोबर टाइमर स्टार्ट. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा तो ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मध्ये चालला. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने येतोय बॉल पर्यंत. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. ऋषी काटेने बॉल थांबवला तोपर्यंत 2 धावा मिळतील. सोहेलच्या खात्यामध्ये खातं उघडलंय. टीम बंगला बॉईज प्रस्तुत सियारा 11 पेट या संघाचं. 2 धावा जातील खात्यामध्ये सोहेल शेखच्या. सोहेल नक्कीच यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करत आलाय आणि नक्कीच या महेश स्पोर्ट्स चषकामध्ये देखील त्याचं योगदान पाहिजे. आरसीसी पेट टीमचा विचार केला तर रातो के कातिल म्हणतात, परंतु चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. समोर देखील आदित्य चव्हाण. फुलर लेनचा बॉल होता. मागे ग्लान्स केलाय. फाईन लेगला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. धावा येतील. पहिला चौकार. ग्लान्स केलाय. करून बॉल सीमारेषा पलीकडे परत एक वेळा लॅप शॉट, लॅप स्वीप सरळ बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ सोहेल दाखवत असताना चौकार. हे पारितोषिक आहे तुमच्यासाठी. सीआर 11 पेट साठी बंगला बॉईजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता पारितोषिकांची बरसात होईल, खैरात होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. परत एक वेळा गोलंदाज सज्ज होईल. या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय. परत एक वेळा मागेच खेळला. फिल्डर आहे. बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. तिसरा सलग चौकार सोहेलच्या बॅट मधून आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधूनच त्याने चौकार मारलेत. हे तिन्ही चौकार. सलग 3 बॉलवर 3 चौकार आलेत आणि 3 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झाल्या 14. चांगली बॅटिंग सोहेलच्या माध्यमातून आणि मागे स्वीप करत असताना लॅप स्वीपचे फटके. एक ग्लान्सचा फटका. फुल टॉस होता. आता कव्हरच्या वरून बॉलला पाठवलं सरळ सीमारेषा पलीकडे. 4 बॉलवर 4 चौकार. टीमची धावसंख्या 18. या ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलवर 4 चौकार मारले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. महेश स्पोर्ट्स चषक तुम्ही पाहताय. चांगला खेळ आणि तेवढी शिस्तबद्ध
स्पर्धा काटेकोरपणे अंमलबजावणी होणारी स्पर्धा, रायगड मधली सगळ्यात शिस्त प्रिय अशी स्पर्धा तुमच्या समोर इथे रंगत असताना महेश स्पोर्ट्स चषक अप्रतिम असं आयोजन. शेवटचा बॉल शिल्लक. आणखीन एक मोठा धमाका. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. सलग 5 बॉलवर हा येतोय 5वा चौकार. तर आमचे DR कोळी साहेब कोंबडभुजे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे पण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून खरंतर या पिचची आखणी करण्यात आली आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. DR कोळी साहेब, आपण या मंचावर, आपलं हार्दिक स्वागत. बरोबर 3 मिनिटं 59 सेकंद घेतलेत पहिलं षटक टाकण्यासाठी. टायमर सेटच आहे, तो चालूच राहील. त्याच्यामुळे बरोबर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायची आहे. टीम तुर्बे लक्षात घ्या. स्वर्ण विलेवन तुर्बे या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय संघ. पहिलं षटक संपले. धावा झाल्यात टीम बंगला बॉईज प्रस्तुत CR11 पेठ 22 धावा. 5 चौकार मारलेत, एक डबल 22 आणि सलग 5 चौकार आलेत. म्हणजेच 6 बॉलवर 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील होऊ शकतो. गोठिवली टीम आपण देखील रेडी राहायचंय टॉस साठी. लक्षात घ्या, पहिली इनिंग संपल्या मुरबी आणि गोठिवलीमध्ये टॉस केला जाईल. चांगला ड्राईव्ह समोर मारलाय, स्ट्रेट फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगला होता नमित पाटीलचा. पहिली विकेट गमावली आहे. गोल्डन डकचा शिकार बंटी जोशी. बॅक टू द पॅव्हिलियन. अमित पगडे आता फलंदाजीसाठी येईल. हे नियमच या स्पर्धेचे असे आहेत. माझ्या छोट्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये मी अशी स्पर्धा आजपर्यंत पाहिलेली नाहीये आणि खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही ही स्पर्धा आयोजित करता. अप्रतिम. आणि असे नियम असतील तर नक्कीच क्रिकेट चांगलं पाहायला मिळेल. तर DR कोळी साहेब कोंबडभुजे आणि त्याचप्रमाणे आत्मारामजी कोळी साहेब आप्पा, एक प्रख्यात पंच, दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आसनस्थ बाब, सहर्ष स्वागत. हेमंत पाटील आलाय गोलंदाजीसाठी. सचिन शेठ घरत आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांचं महेश स्पोर्ट्सचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नियम एकदम काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होते. दुसरा बॉल या ओव्हरचा. फुल टॉस होता. डिपिंग फुल टॉस, कमी गतीने फिंगर रोल केले आणि सरळ चाललाय विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. डिपिंग फुल टॉस. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमकडे 4 ओव्हर मध्ये. चला टायमर परत सेट झालाय. मॅच सुरू ठेवायची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. तर उत्तमजी कोळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल. हेमंतचा परत फुल टॉस आहे. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न सुरू आहे. चांगला झेल तिथे टिपलाय रोहित पाटीलने. फलंदाज आउट होतोय. नमित पगडे बॅक टू द पॅव्हिलियन. सिल्वर डकचा शिकार. आपण RCC पेठ या टीमला गळती लागली. पहिल्या ओव्हर मध्ये सोहेलने पूर्णपणे डाव सावरला. त्याने 5 बॉलवर 5 चौकार मारले परंतु त्याच्यानंतर हेमंतने 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. मागच्याच मॅच मध्ये आपण मेडन ओव्हर पाहिलं जे ओमकारने टाकलं. ते या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक होतं आणि त्याचमुळे आजची ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. ग्रुप ए च्या मॅचेस आहेत आणि ग्रुप ए च्या मॅचेस म्हटल्यानंतर प्रेक्षकांना वाटतं की 8 वाजता सामने चालू होतील, 5-5 ओव्हरच्या मॅचेस असतील, कधी लेट गेलं तरी चालतं, परंतु इथे तसं नाहीये. इथे नियम एकदम कडक आहेत.
ओ परफेक्ट यॉर्कर. बॅट येण्याच्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हेमंतने नक्कीच कमाल केली आहे टीम तुर्भेसाठी. स्वर्णव 11 तुर्भे या संघाच्या माध्यमातून हेमंत टीमचा कॅप्टन आहे. चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल त्याने निर्धाव टाकलेत या ओव्हरचा हा 5वा बॉल घेऊन निशांतच्या समोर. स्लोअर वन. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे मिळेल. एकच धाव खात्यामध्ये. चांगली फिल्डिंग राहुलच्या माध्यमातून. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23. 5 बॉल मध्ये 5 चौकार मारलेत. बॅटर मैदानामध्ये खेळतोय सोहेल. 6वा मारला तर पारितोषिक आहे बंगला बॉईज कडून. पाहूया 5 मध्ये 5 तर चौकार त्याने मारलेले आहेत. मग अशी 5 चौकार त्याने सलग मारलेत आणि त्यानंतर स्ट्राइक चेंज झाली होती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23 धावा. हेमंतने 2 जे डीपिंग फुल टॉस टाकले स्लोअर वन. कौतुक व्हायला पाहिजे त्याचं. चांगली गोलंदाजी केली आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. लास्ट बॉल बॅकफुटला जात असताना 6 बॉलवर 6 चौकार मारण्याचा विक्रम महेश पोट चषकामध्ये केलेला आहे. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय सोहेल शेखने आणि त्याचमुळे 6 बॉल मध्ये 6 चौकार मारल्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर झालंय बंगला बॉईज यांच्या वतीने. तर ते दोन्ही पारितोषिक जमा झालेले आहेत. वेल प्लेड सोहेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 27. 9 मिनिटं आणि 5 सेकंद झालेले आहेत हेमंत. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. नियम एकदम काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होईल. 9 मिनिटं 5 सेकंद झालेले होते. आता 14 सेकंद झाले आहेत. फास्ट क्रिकेट खेळा. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय निलेश बिल्लारे गोलंदाजीसाठी. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तुम्ही पाहताय महेश स्पोर्ट्स चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आज ग्रुप ए मधल्या मॅचेस तुमच्या समोर रंगत असताना अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. तेवढंच चांगलं क्रीडांगण. प्रेमात पडावं असं क्रीडांगण. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल निसटला. एक धाव तिथे मिळेल. रवी मात्रे तिथे होता. सिंगल येते. सोहेलकडे स्ट्राईक आली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 28. बंगला बॉईज प्रस्तुत CR11 पेट. धावा केलेल्या आहेत आतापर्यंत 28. विकेट गमावल्यात त्यांनी 2. सोहेलने आतापर्यंत डाव सावरलाय. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार. या मॅच मध्ये सोहेल चांगला खेळलाय. त्याने 6 बॉलवर 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील केलाय आणि नक्की tenniscricket.in च्या माध्यमातून या क्लिपची चर्चा राहील. कारण या स्पर्धेमध्ये 6 बॉलवर 6 चौकार मारणारा पहिला खेळाडू राहिलाय महेश स्पोर्ट्स चषकामध्ये सोहेल शेख. परत एक वेळा एक आगळा वेगळा फटका त्याला मारायचा होता. पहिले विचार केला होता की स्वीप करू. त्याच्यानंतर विचार केला की कुठेतरी मी रिव्हर्स लॅप करू. परंतु शेवटच्या क्षणाला बॉल लागला शरीराला आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. आणि खासियत आहे या खेळाडूची. फील्ड बरोबर खेळतो, कॅप शोधतो आणि अखेर हा एक डॉट बॉल आलाय या ओव्हर मध्ये. निलेश बिल्लारे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करत असताना ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मध्ये येतोय ऋषी काटे. याचे स्ट्रॉंग आर्म आहेत. हा खेळाडू कितीही दूर राहिला तरी त्याचे थ्रो विकेट कीपर बॉलर एंडला परफेक्ट येतात आणि त्याचमुळे जोखीम घेतलेली नाहीये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 29. ओव्हर नंबर सुरू आहे सध्या तिसरा षटक सध्या प्रगती पथावर असताना टीम स्वर्णव 11 तुर्भे चांगली कामगिरी केली आहे बॉलिंग मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, परफ्यूम डिलिव्हरी, सरळ चालला बॉल खांद्याच्या लेवलने. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल म्हणजे दबाव बनतोय बॅटिंग करणाऱ्या साइडवर. या डॉट बॉलचा याही ओव्हर मध्ये 2 डॉट बॉल आले, 2 सिंगल आल्या. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 29. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल या षटकातला. गोलंदाज निलेश बिल्लारे समोर. निशांत जास्त शफल झालाय. लवकर ओळखलं. गलीमध्ये फिल्डर आहे. नाही मिळणार धाव. रनआउटची संधी आहे आणि आता पंच सांगतायत टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. चला एकत्र यायचं नाहीये तुर्भे टीम. लक्षात घ्या टाइमर सेट आहे. खतरनाक टुर्नामेंट. टाइम टू टाइम. जरी मरी धाबा मोरबी आणि गोठिवली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला पाहूया आता निर्णय काय येतोय. कॅप्टन आला असाल तर लवकरात लवकर धावत. आउट आहे. बॅटर आउट आहे. फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये निशांत शेळके
बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक राहील. 11 मिनिटांनी 52 सेकंद झालेली आहेत. म्हणजे पहा, वेळेवरच आतापर्यंत षटकं कंप्लीट झालेली आहेत तुर्बे टीमच्या माध्यमातून. 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला 3 ओव्हरसाठी दिला जातो. फक्त टायमर कधी थांबतो? ज्या वेळेला DRS वापरला जातो. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जरी मरी धाबा मुरबी या टीमचे कॅप्टन ओमकार पाटील इथे आलेले आहेत. वेलकम ओमकार. शिस्त किती महत्वाची असते स्पर्धेमध्ये. गोटिवली टीमचे कॅप्टन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु समोर चाललाय बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. ऋषी काठे आलाय, थ्रोज येतोय सरळ तिथे बॉलरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि बरोबर 3 षटकं टाकण्यासाठी 12.5 मिनिटं घेतलेत. 12 मिनिटांनी 31 सेकंद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10 ची सरासरी 30 धावा. थँक्यू डीजे. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये. महेश स्पोर्ट्स चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. ओव्हर नंबर आतापर्यंत 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा केल्यात. बॅटर आउट झालेत आतापर्यंत 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाजीसाठी अविनाश वासकर. शेवटचं षटक लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय पंकज पाटील. एक उंचपुरा असा गोलंदाज पंकज पाटील लास्ट ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. अविनाश वासकर कडे स्ट्राइक. पहिला बॉल, पहिलाच बॉल बीट केलाय. अंपायरचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 31 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरच्या मॅचेस. याच्यानंतर जरीमरी धाबा मुरबी आणि गोठिवली 11. यावेळेला मात्र परत एक वेळा तोच टप्पा. सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात तुमच्या स्क्रीनवर. जरीमरी धाबा मुरबीचे ओमकार पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. कुशल भगत तिथे आहेत, अमरजीत इथे आहेत. चर्चा होते नेक्स्ट मॅचची. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सोहेल सध्या तरी आपण पाहतोय तडपडतोय. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावा आणि तो जसा तडपडतो तसा स्ट्राईक साठी सध्या तरी सोहेल तडपडताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 31 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. विकेट किपरने बॉल सोडला आणि त्यानंतर डिरेक्ट हिट. अंपायर सांगतात नॉट आउट. म्हणजेच काय, बायचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 32. टीम बंगला बॉईज प्रस्तुत. CRI 11 पेठ, स्वर्णव 11 तुर्बेच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत या ओव्हरचे 3. म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पंकज आणि त्याच्या समोर आता सोहेल आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये त्याने 6 बॉलमध्ये 6 चौकार मारल्याने एक वेगळा विक्रम केलाय महेश स्पोर्ट्स चषकामध्ये. 6 बॉलमध्ये 6 चौकार रेअर गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. 6 बॉलमध्ये 6 षटकार रेअर गोष्टी असतात, परंतु चौकार मारणं खरोखर रेअर गोष्टी असतात. षटकार तरी लागू शकतात, परंतु चौकार मारणं कठीण काम आहे आणि ते केलंय सोहेलने. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. बॅटचा स्विंग चांगला आहे. या वेळेला तडाखा चांगला बसतोय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तेहतीस धावांची अफलातून खेळी. 330 चा स्ट्राईक रेट राहिला आतापर्यंत बॅटिंग करत असताना सोहेल शेखचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38. पंकज दबाव असेल आणि त्याचमुळे स्लॉट मध्ये बॉल होता. इट्स आउट ऑफ द प्लॉट. ह्यूज हिट. बॅक टू बॅक दुसरा षटकार सोहेलच्या बॅट मधून. थँक्यू. 44 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. 16 मिनिटं एक्झॅक्ट घेतलीत आणि सलग 3 षटकार जर मारले तर आता 1000 रुपयाचं पारितोषिक अजून जमा होईल बंगला बॉईज कडून. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. मगाशी सांगितले आपण 3 मारले सलग पारितोषिक मिळेल. आतापर्यंत 2000 रुपये जमा झालेत या बॅटरचे, कारण 6 बॉल मध्ये 6 चौकार त्याने मारलेत. 3 साठी 1000 होते. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. 44. परफेक्ट यॉर्कर. रनआउटची संधी आहे. नाही केला थ्रो.
आणि त्यामुळे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट होईल. 45 धावा झाल्या, 46 लक्ष्य आहे टीम स्वर्णविल 11 तुर्भे टीमच्या समोर. 46 टू विन टॉस साठी आता हा शेवटचा कॉल असेल. गोठिवली टीम जर कॅप्टन इथे उपस्थित झाला नाही तर लगेच टॉसचा विजेता संघ जरी मरी धाबा मुरबी हा संघ असेल. चला आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर, ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल. वहाळ गावचे आमचे दंटामुक्ती अध्यक्ष उत्तमजी कोळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं उत्तमजी आणि या सन्मानाचा आमचा स्वीकार करावा. मी विनंती करेन मंदारजी भगत शेलगर गावचे गोल्डन मॅन यम बाय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. उत्तमजी कोळी साहेबांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. वहाळगावचे दंडामुक्ती अध्यक्ष उत्तमजी कोळी यांचा सन्मान केला जातोय मंचावर. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करतोय. संपूर्ण या विकेटची ज्यांनी आखणी केले आमचे DR कोळी, आमचे पीच क्युरेटर, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे DR कोळी साहेब कुंभडभुजे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला बॅट्समन पाठवा प्लीज. चला तुर्भे टीम बॅटर पाठवायचे आहेत. कॅप्टन हेमंत, एकदम काटेकोरपणे नियम आहेत या स्पर्धेचे. धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष्य. पंकज 46 टू विन. नमित पाटील आणि पंकज पाटील. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करतोय. प्रख्यात पंच आत्मारामजी गोळी सर कुंभडभुजे अप्पा, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि एक षटकाच्या आतमध्ये जर संघ समोरचा आला नाही तर मुरबी संघाला टॉस विन घोषित केला जाईल, याची नोंद घ्या. तर आमचे एम बाय मंदारजी भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. आपणचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा बादच्या दिशेनं. ऐकूया महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक कुणालजी दाते यांचा आवाज. मागच्या इनिंगला बरोबर 17 मिनिटांनी 2 सेकंद लागले होते आणि त्याचमुळे याही इनिंग मध्ये तीच अपेक्षा आहे. लक्षात घ्या, परत एक वेळा माहिती देतोय. टीम बंगला बॉईज प्रस्तुत CRI 11 पेठ 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात येतोय 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. कॅप्टन माझा आवाज ऐकत असाल लक्षात घ्या, 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. चला तर मॅच कडे वळूया. दोन्ही पंच आता तिथे सज्ज आहेत. हेमंत कोळी आणि दीपक बोराडे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळत आहेत. आणि आता या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय 46. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे स्कोरर प्रणय मात्रे मोराव्याचे, अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तसा टाइमर सेट होईल. मॅच ऑन. धावा करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 46 धावा. पहिला सामना रिवा 11 बामण डोंगरी या टीमने जिंकलाय जय माता दी दिघोडेच्या विरुद्ध. सेकंड मॅचला आपण सुरुवात केली आहे. थर्ड मॅच जरीमरी धाबा मुरबी आणि गोठिवली या टीमच्या दरम्यान होईल. त्याच्यानंतर चौथा सामना SK ब्रदर्स बोनकोडे विरुद्ध भूमी 11 वडू नवगर. भिवंडीचा संघ इन ऍक्शन असेल आज. आमच्या रोहिंजणचे ऋषिकेश कोळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे ऋषिकेश कोळी आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. चला 8:40 झालेत. बोलत तयार. पहिला बॉल. टाइमर सेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागला. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल डॉट बॉल. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज शेहबाज शेख एक्सप्रेस बॉल साठी जाणला जातो. स्नॉटर जास्त टाकतो. वेगवान गोलंदाज आहे. रातो के कातिल मैदानामध्ये खेळत आहेत. टार्गेट या मॅच मध्ये टीम तुर्भे समोर 46 धावा करायचे आहेत. स्वर्ण 11 तुर्भे या टीमला. नमित पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल.
नमीच्या बॅट मधून हा समोर मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक म्हणून राहील आणि प्रेक्षक घेतात झेल. बॉल चाललाय सीमा पार. प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हा येतोय षटकार. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे, परत एक वेळा पॉइंट मधून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय, ट्रॅव्हल होत असताना 2 धावा मिळतील. तर प्रेक्षकांनी झेल टिपलाय. आयवा कॅच या आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने दिलं जाईल. महेश स्पोर्ट्स शेलगरच्या वतीने हे पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी आणि तो तुमचा मान आहे. अभिनंदन. धावा वाढतील. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 8. नमित पाटील मैदानामध्ये सध्या खेळतोय. 4 ओव्हरचा हा सामना, महत्वपूर्ण सामना. 46 धावा करायचे आहेत. 46 टू विन. काय झेल टिपला त्या प्रेक्षकाने. पहिलाच बॉल डॉट, त्याच्यानंतर षटकार. तो प्रेक्षकाने झेल टिपला आणि त्याच्यानंतर 2 धावा घेतल्यात. पुढचा बॉल शहबाज शेख कमी गतीने टाकलाय. बॅट थोडीशी हवेत गेली. कव्हर पॉइंटला हवेत आहे. फिल्डर फिरतोय, बॉल फिरतोय भवऱ्यासारखा. 2 धावा मिळताना दिसतील नमित पाटीलच्या खात्यामध्ये. जीवदान धोकादायक असतात. नमितने देखील आता नक्कीच थोडंसं सावरून खेळणं गरजेचं आहे, परंतु पंकज त्याला कानमंत्र देण्यासाठी गेलाय की जो फिरलेला बॉल आहे त्याच्या विरुद्ध आक्रमण चुकीचं होतं आणि त्याचमुळे झेल सुटलाय. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आता 10. मॅच ऑन. परंतु मैदानामध्ये रातो के कातील आहेत. ते देखील पलटवार करतील, ते देखील प्रयत्न करतील. विकेट त्यांनाही घ्यायचे आहेत तुर्बे टीमच्या, तर या मॅच मध्ये राहतील. 46 धावा काही कमी नाही आहेत या ग्राउंडवर. मजा येईल या मॅच मध्ये. क्रुशियल सामना. पुढचा बॉल वेगवान बॉल, वेगवान प्रत्युत्तर. नमितच्या बॅट मधून लॉंग ऑफला हवाई हल्ला. हा येतोय षटकार. चांगली बॅटिंग, चांगला फटका. 200 रुपयाचं पारितोषिक कोणाला? चिनू पाटील. चला, झेल टिपलाय खरं तर प्रेक्षकांमध्ये आणि त्यांचं नाव विचारूया त्यांना. दीप्तेश पाटील. दीप्तेश पाटील, 200 रुपये. कसं वाटतंय खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही मॅच पाहायला आलात आणि 200 रुपये मिळालेत? मला बोलत नाहीये परंतु 200 रुपये मिळालेत. अभिनंदन. ओल बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येतोय आणि या वेळेला चूक होणार नाही. इथे दिशा चुकली आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, परंतु मिड विकेटला बॉल गेला. विकेट गेली आहे. 3 मिनिटांनी 37 सेकंद झालेले आहेत. पहिलं षटक संपलंय आणि आता टॉस जो होता या मॅचचा, जरी मरी धाबा मुरबी या टीमने जिंकलाय गोठिवलीच्या विरुद्ध असं जाहीर केलंय आणि जरी मरी मुरबी या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बेस्ट ऑफ लक. येस, थँक्यू. ही शिस्त आहे स्पर्धेची, काटेकोरपणा, अंमलबजावणी या स्पर्धेची आणि बरोबर वेळेमध्ये ही स्पर्धा संपन्न होते आणि त्याचमुळे नेक्स्ट मॅचचा टॉस आता दिलाय जरी मरी धाबा मुरबी या टीमला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली आहे. नेक्स्ट बॅटर रवी म्हात्रे मैदानामध्ये जाईल. पहिली विकेट गमावली आहे. नमित पाटील आउट होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 16. जशाच तसं प्रत्युत्तर फर्स्ट इनिंग मध्ये ज्याला पहिलं षटक संपलं होतं धावा त्या 22 आणि आता धावा झालेल्या आहेत 16. मॅच ऑन. सुपर सामना. 4 मिनिटं झालेले आहेत. टीम लक्षात घ्या, 4 मिनिटं 40 सेकंदाच्या दिशेने घड्याळाचे काटे वाटचाल करतायत. टीम आरसीसी पेठ, बंगला बॉईज प्रस्तुत, CRI 11 आरसीसी पेठ मैदानामध्ये खेळतोय. आज संघ सेकंड ओव्हर. बंटी जोशी. पहिलाच बॉल, ड्राईव्ह चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. झेल होण्याची शक्यता. चांगला झेल टिपला तिथे निशांत शेळकेने. फलंदाज पंकज आउट.
सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बंगला बॉईज प्रस्तुत CR11 पेठ यमभाई यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्ण 11 तुर्बे मितेश भगतचा संघ आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट बॉल साठी बॅटरने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. यंबा आणि मितेश भगत यांच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव इथे मिळेल. वाईडिश लॉंग ऑफला बॉल अडवलाय. थ्रो येतोय विकेट किपर एंडला. फक्त सिंगल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17 धावा. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. जशी हेमंतने गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये सेम तसंच षटक इथे टाकलं जात आहे सेकंड इनिंग मध्ये गोलंदाज बंटी जोशी कडून आणि त्यामुळे दबाव बनवलाय आता तुर्बे टीमवर. मैदानामध्ये सध्या रवी म्हात्रे आणि त्याच्याच बरोबरने राहुल कांबळे सध्या खेळताना दिसतोय. रवी सध्या स्ट्रायकिंग एंडला. रवीसाठी हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. सिंगल इथे मिळेल. सिंगलच खात्यामध्ये जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात. धावा झाल्यात 18. या मॅच मध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी बंटी जोशीची. हा एक वेगवान गोलंदाज या टीमचा लाईन आणि लेंथवर जास्त भरोसा दाखवत असतो. रिदम चांगली असते बंटी जोशीची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. डीप मध्ये मिड विकेट आहे तैनात. जजमेंट चांगला आहे. नमित पगड एक चांगला फिल्डर आहे या टीमचा. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरी विकेट गमावली आहे तुर्बे टीमने. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर आता न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषी काटे फलंदाजीसाठी चाललाय. स्वर्ण 11 तुर्बे मितेश भगत यांचा संघ आहे. एका बाजूला यमबाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. CR11 पेठ बंगला बॉईज प्रस्तुत. ही लढत रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे परंतु मैदानामध्ये ऋषी काटे गेलाय. हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे टीम तुर्बेचा. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॅट खाली आणली. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. तिथे जाईल बॉल. सिंगल मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुर्बे टीमने धावा केलेल्या आहेत स्कोर बोर्डवर 19 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 27 आणि कॅप्टन सोहेल तुमच्या माहितीसाठी 8:49 माफ करा 8 मिनिटांनी 49 सेकंद झालेले आहेत आणि तेवढा टाइम पण झाला 8:49 बरोबर बोललो तो. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. आता तिसरं षटक सुरू होईल. थर्ड ओव्हर. तिसऱ्या ओव्हर मध्ये अरबाज शेख थर्ड ओव्हर मध्ये. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मध्ये 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतात. नियम अटी एकदम काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली जाते. सचिन शेठ घरत आणि त्यांचा संपूर्ण महेश स्पोर्ट्स याच्यासाठी कार्य तत्परतेने पुढे येत असतात. एक शिस्तबद्ध स्पर्धा रायगड ग्रामीण क्रिकेटला त्यांच्या वतीने दिली जाते आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा असते या नोड मध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये. ओ इथे बीमर टाकलाय का पाहावं लागेल. मागे फिल्डिंग चांगली झाली आहे. रनआउटची संधी होती आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला पंच पाहूया काय सांगतात. टीव्ही अंपायरची मदत परंतु बीमर तर कळवलाय रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चेक केला जाईल. बीमर तर घोषित केलेलाच आहे आणि आता पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला एक्झॅक्ट काय घडलं. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. खासियत आहे कारण मेगा स्क्रीन मेन स्टेजवर आहे. बॅटरला लगेच दिसतं आणि बॅटर लगेच निश्चिंत होतात. नो बॉल आणि त्याच्यावर 1 रन +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 21. आता 12 बॉल 25 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 25 रन. मॅच ऑन. बॉलर तयार होतोय अरबाज. फुल टॉस होता. चांगला लॅप शॉट स्क्वेअर लेगला 6 धावा मिळतील.
षटकार आलाय बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ती लाईन ओलांडली. षटकार कितीही लांब मारा 6 धावा मिळतात. तो कितीही जवळ पडला त्या लाईनच्या बाहेर तरी 6 धावा मिळतात आणि हा येतोय षटकार. हेमंतजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम हेमंतजी, या आपण मंचावर आसनस्तबा सहर्ष स्वागत आहे. रवी म्हात्रे मोठं नाव आहे. गेले कित्येक वर्ष तो तुर्भे टीमचं नेतृत्व करतोय, प्रतिनिधित्व करतोय. एक मोठा ऑलराऊंडर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातला रवी म्हात्रेच्या बॅटमधून चांगला लॅप शॉट मॅच मध्ये आणलंय. 11 बॉल 19 धावा करायचे, 11 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. बॉलर अरबाज पुढचा बॉल घेऊन ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल अरबाज. 4-4 षटकांच्या या मॅचेस आहेत. रोमांचक सामना, रोमहर्षक सामना. जुगलबंदी बॅट आणि बॉलची युद्ध हे तुंबळ रंगत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अरबाजच्या पेसचा चांगला वापर केला आणि दिशा दिली. लॅप करत असताना स्क्वेअर लेगला षटकार. पुढचा बॉल अरबाज घेऊन येईल रवी म्हात्रेच्या समोर. हा बॉल सोडून दिला रवीने. मागे मात्र फाईन लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न आहे आणि पाहूया अंपायर काय सांगतायत. हा डॉट बॉल म्हणजे 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. दहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. कुठेतरी पवित्रा बदलला तेच अंपायरने ओळखला आणि त्याचमुळे हा डॉट बॉल घोषित केलाय ऑनफिल्ड अंपायरने. चांगला निर्णय. मॅच ऑन. पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा गोलंदाज सज्ज अरबाज. फुल टॉस. यावेळेला चूक होणार नाही. फेकलाय बॉल रवी म्हात्रेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. रवी म्हात्रे सध्या मैदानामध्ये बरोबर बॅटिंग करतोय सिच्युएशन नुसार. कारण महत्वाचं आहे की तुम्ही कशा कंडिशन मध्ये फलंदाजी करताय. 12 मिनिटांनी 53 सेकंद झालेले आहेत. फटाफट क्रिकेट खेळा टीम आरसीसी पेठ, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर परत सजवावा लागू शकतो तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये. कारण टाइमर थांबणार नाही. कारण बॉल 4-4 दिलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल अरबाज. समोर फलंदाज रवी म्हात्रे. परत एक वेळा फुल टॉस. यावेळेला मिस टाइम होतोय. फिल्डर धावतायत 2. दोघांचे मध्ये पडलाय. कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे 2 धावा इथे मिळतील. थ्रो खराब. बॅकअप येईल. 2 धावा जातील, ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता 35 आणि आता बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. 8 चेंडू 11 धावा हे समीकरण. वन अ मॅच. हाही सामना रंगला. पहिला सामना रंगतदार होता. म्हणजेच काय 4-4 ओव्हरच्या मॅचेस भरपूर रंगतदार होतात. हा इतिहास आहे क्रिकेटचा आणि हाही सामना चांगला रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. अरबाज गोलंदाजीसाठी, समोर फलंदाज रवी म्हात्रे. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आणि आणखीन एक धमाका. हाय बॉल फेकलाय मिड विकेट कडे. स्लॉक करत असताना सीमारेच्या पलीकडे रवी म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. नेक्स्ट टीम गोठिवली. आपण तयार राहायचंय. बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. लगेचच डगआउट मध्ये येऊन थांबा. टीम गोठिवली. आता या मॅच मध्ये 7 बॉल 5 रन हे समीकरण आहे. 14 मिनिटं 27 सेकंद बरोबर ओव्हर रेट. परत एक वेळा मागे रिव्हर्स लॅप केलाय. रनआउटची संधी होती. डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं होतं. आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. शेवटी ऋषी काटेने ते अंतर कापलं आणि 2 धावा मिळवल्या. आणि आता टायमर पहा 14 मिनिटांनी बरोबर 50 सेकंद झालेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 3 धावा. चोवीस धावा आल्या या षटकामध्ये आणि आता समीकरण आहे 6 बॉल मध्ये 3 धावा. मॅच मध्ये वर्चस्व गाजवले टीम तुर्भेने. संघ स्वर्ण 11.
स्वर्ण विलेवन तुर्भे. गोठिवली टीम आपले खेळाडू घेऊन तुम्हाला डगआउट मध्ये यायचंय. गोठिवली संघ टॉस तर आपण दिलाय आणि त्यामुळे लगेचच डगआउट मध्ये, अन्यथा तुम्हाला आणखीन पॅनलाइज केलं जाऊ शकतं. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, त्याच्यामुळे नियम एकदम काटेकोरपणे इथे बजावले जातात. एकटाच प्लेअर आलाय, सगळे प्लेअर घेऊन या डगआउट मध्ये आणि लगेच बॅटरला मैदानामध्ये पाठवायचं. 2 आले तर लगेच बॅटिंग करण्यासाठी जायचंय. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. इथे हायगय नाहीये कोणाचीच, बाकीचे आरामात येतील. तुम्हाला लगेच बॅटिंगसाठी उतरायचंय. गोठिवली टीम जसा संघ आतमध्ये उतरेल, टीम मुरबी 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येतोय जिशान शेख. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा, समोर मारलाय, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु तरी देखील एक चिकी सिंगल इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. ऋषी काटे 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचले 44. 46 लक्ष आहे. 2 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 5 चेंडू 2 धावा. रवी मात्र दमदार खेळलाय या मॅच मध्ये. रवीने परत एक वेळा फक्त दिशा दिली, कव्हर्सला उडवलाय. 1 धाव तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल आणि हा सामना इथे जिंकलाय स्वर्ण विलेवन तुर्भे या टीमने. मितेश भगत साहेब यांचा संघ आहे. अभिनंदन मितेश भगतजी. आणि त्याचबरोबर टीम स्वर्ण विलेवन तुर्भे. त्याचबरोबर सोहेल यांनी व्यासपीठावर यायचं. 2000 रुपयाचं पारितोषिक आपलं घेऊन जा, कारण तुम्ही 6 बॉलवर 6 चौकार मारले. बंगला बॉईज कडून तुम्हाला हे पारितोषिक होतं. गोठिवली टीम चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल रवी मात्रे याला. 8 बॉल मध्ये